तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलं म्हणून. आज आपण एकदम कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये बॅनर डिझाईन केलेले म्हणून पॉलिटिकल बॅनर डिझाईन आहे म्हणून लक्षात घ्या. राजकीय निवडणूक बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे एकदम सिनेमॅटिक लुकमध्ये. ओके. जी PHD व PLP फाईल तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. ओके. त्याचा पासवर्ड असणार आहे म्हणून 3 स्टेपमध्ये तुम्हाला कुठेही असू शकतो. ओके. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मी काय काय सांगतो व्हिडिओमध्ये ते पूर्ण बघून घ्यायचं. ओके. फोटोशॉप युजर असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून फोटोशॉपची PHD फाईल मी प्रोव्हाइड करणार आहे. मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी पण मी पिक्सेलची PLP फाईल प्रोव्हाइड करणार आहे, पण येण्यासाठी पण वेळ लागेल लक्षात घ्या. बरेच जण कमेंट करतात की भाऊ PLP फाईल नाही आली, फोटोशॉपची PHD फाईल नाही आली. भाऊ अपलोड करायला वेळ लागतो लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व जे भेटून जाणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके. इथे बघू शकता इमेज साईज आपण काय ठेवलेलं आहे, तुम्हाला थंबनेलमध्ये दिसले असेल साईज. ओके. इंचेसमध्ये आपण साईज ठेवतो 12x14, जो काय आपला इंस्टाग्रामला आपला सेट रेट म्हणजे रेशिओ जो आहे तो सेट आहे. ओके. इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड आहे, दिसायचं तुम्हाला एकदम कडकमध्ये. आता हे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतं ना, हे बॅकग्राऊंड आपल्याला भेटले कुठे, पिंट्रेस्टला. इथे बघू शकता पिंट्रेस्ट वगैरे आहे, इथे दिसायचं तुम्हाला. ओके. इथे पिंट्रेस्टवरती तुम्हाला सर्व बॅकग्राऊंड वगैरे इथे असे भेटून जाणार आहेत. ओके. कडकमध्ये. तिकडे तुम्हाला काय करायचं, सिनेमॅटिक बॅकग्राऊंड वगैरे सर्च करायचं. सर्च केलं की तुम्हाला असं एकदम कडकमध्ये लुक भेटून जाईल, किंवा कोणताही भेटेल असं नाही. तुम्हाला आता मला आता हा भेटलाय, तुम्हाला कोणता भेटेल आता मी नाही सांगू शकत. ओके. पण तुम्हाला भेटून जातील ह्याच्यासारखे. त्याला आपण एकदम बॅकग्राऊंडला घेतलं आहे, थोडीशी ब्लर केलेलं आहे. ओके. नॉर्मली, पण इथे इफेक्ट नाही दिसत आहे नॉर्मली. आणि एक इथे बघू एक इथे धब्बा मारलेला आहे, म्हणजे ब्रशचा आपला नॉर्मल ब्रश आहे ना, तो मारलेला आहे. जे काही क्रिएटिव्हिटी काम आहे ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सिनेमॅटिक बर्थडे बॅनर डिझाईन जसं करता ना, त्या पद्धतीने तुम्ही इथे जे काय असणार आहे राजकीय निवडणूक बॅनर डिझाईन करू शकता तुम्ही एकदम इझिली. पिक्सेल लॅबमध्ये तुम्हाला सर्व मी PLP फाईलमध्ये बॅकग्राऊंड वगैरे सर्व देणार आहे मर्ज करून. ओके. त्याच्यानंतर इथे बघूया थोडा डार्कनेस येण्यासाठी म्हणून आपण हे जे काय एक आपल्याजवळ आहे म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे ते आपण त्याच्यामध्ये मर्ज केलं आहे, ते तुम्हाला सांगता येणार नाही लक्षात घ्या. हे जे लेन्स आहे ते लेन्स ओपन करतोय. ओके. त्याच्यानंतर वरती इथे इफेक्ट बघू शकता, हातात थोडा डार्कनेसचा इफेक्ट आला बघू शकता. हे लाईट आहे, याची ऑपोजिट ऑन केली तर इथे बघू शकता तुम्हाला दिसतंय. ओके. याला आपण ओव्हरलॅप मारलं इथे बघू शकता. याची नॉर्मल नॉर्मल हा असा ग्रे कलर आहे, त्याला ओव्हरलॅप. ओके. ओव्हरलॅप मारल्याच्यानंतर असं झालेलं आहे, तो तुम्हाला दिसतोय बघू शकता. त्याच्यानंतर आता पुढे तो बघू शकता. आता हे जे आपलं खालचं जे पोर्शन होतं ते खूप डार्क होतं, त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त काही गरज नाही आहे लक्षात घ्या डार्कची. आपण म्हणून काय केलेलं आहे, आपण त्याला थोडासा ब्रश मारलेला आहे. ब्रश कोणता मारलेला आहे, नॉर्मल व्हाईट ब्रश आहे, त्या ब्रशला कलर ओव्हरले. तुम्ही फोटोशॉप मास्टर असाल, तुम्ही आता व्हिडिओ जर बघत असाल फोटोशॉपचे, पण काही काही जण व्हिडिओ स्किप करून बघतात, म्हणजे जसं की असं स्क्रीनवरती चालते चालते असं बघत असतात, पण मी काय बोलतोय ते ऐकत नाहीत. जेणेकरून त्यांना पासवर्ड पण भेटत नाही आणि मला फोन करतात, भाऊ पासवर्ड नाही आहे व्हिडिओमध्ये. मी त्यांना सरळ एवढंच सांगतो की भाऊ पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे, बस. जास्त काय सांगत नाही लक्षात घ्या. ओके. म्हणून तुम्हाला पण सांगतोय, पासवर्ड विचारू नका फोन करून, तुम्हाला भेटून जाणार व्हिडिओमध्ये असतो कुठं ना कुठे. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आता ही कॅलिग्राफी आहे. ही आपण कॅलिग्राफी पण ट्रेस मारलेली आहे, जी तुम्हाला दिसत असेल बघू शकता. आत्ता थांबायचं नाही. ओके. हा एक टॅगलाईन म्हणू शकता किंवा जे काय असेल ते. ओके. त्याच्यानंतर इथं काय तुम्हाला दिसतं, ही जी एकदम व्हिडिओ स्किप करू नका, जे जे सांगते ते पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. याला पण आता लॉक मारूया. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे खालचं जे असणार आहे हा पोर्शन, ही जी आपण घेतली ना खाली बॉटम, म्हणजे एकदम आपल्या याचे जे काय उमेदवार वगैरे असणार आहेत ना, त्यांना इथं स्टँडिंग आपला फोटो आहे, म्हणजे उभा फोटो आहे, तो आपण इथे सेट करणार आहे. त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, खाली एकदम बॉटम बॉटम म्हणजे इथे खाली एकदम कडकमध्ये अशी जशी काही काय भिंत वगैरे आपण जशी असतो साईडला, तशी आपण खाली जी टाईल्स वगैरे असतात त्या प्रकारे आपण इथे ॲडजस्ट केलेलं आहे. ओके. भावनो पहिला पासवर्ड आहे भावनो 2626. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर हे झालेलं आहे. ओके. याला पण ओव्हरलॅप मारलेलं आहे. हे कधी जेव्हा आपण पूर्ण डिझाईन करतो ना त्याच्यानंतर तुम्हाला समजतं. आता जे आपले क्लायंट आहेत त्यांचा फोटो आपण इथे ॲड केला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता. ओके. फोटोला क्रॉपिंग वगैरे मारून घ्यायची. क्रॉपिंग वगैरे जर मी तुम्हाला सांगत बसलो ना, 1 तासाच्या वरती व्हिडिओ होईल, पण तो तुम्ही बघणार नाही. बरेच जण व्हिडिओ म्हणतात, भाऊ बॅनरवरती व्हिडिओ नको, व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन ये. ओके. म्हणजे इलेक्शन व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन ये. म्हणून व्हिडिओ करायलाच वेळ नाही भेटत मला लक्षात घ्या. जिथे एक व्हिडिओ बनवायला 2 तास जातात, त्याच्यामध्ये भावनो माझे 4 डिझाईन बनतात लक्षात घ्या. ओके. म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही आहे लक्षात घ्या. व्हिडिओ बनवले असते, पण त्याला खूप वेळ लागतो भावनो लक्षात घ्या. दुसरे कामं ठेवून तो व्हिडिओ बनवावा लागेल, जेणेकरून कारण की फिल्मोरा तुम्हाला पूर्ण समजावून सांगायला लागेल, त्याच्यामध्ये 40 ते 50 मिनटं पण लागू शकतात भावनो. ओके. लक्षात घ्या.
पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी, प्लस त्याच्यासाठी व्हिडिओ एक्सपोर्टिंग वगैरे, व्हिडिओ रेंडरिंग वगैरे ते वेगळंच, म्हणून लक्षात घ्या जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे मी करत नाही आहे. संडे किंवा जर असा वेळ भेटेल मला तेव्हा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे उमेदवार आहेत, फोटो ॲडजस्टमेंट करून घेतलेत. जे काही पक्ष असेल, तुमचा जो क्लायंट येतील त्या पक्षाचं तुम्ही जे काही आहे ते करायचं आहे, लक्षात घ्या. मी ते काही नाव वगैरे घेत नाही, ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे हे जे असणार आहे, त्यांनी जसे तुम्हाला फोटो वगैरे देतील, ओके, क्लायंट, की आम्हाला हे फोटो वगैरे ॲडजस्ट करायचे, ते इथे बॉक्समध्ये टाकून घ्यायचे, लक्षात घ्या. त्यांच्याकडनं सिम्पल विचारून घ्यायचं तुम्हाला काय टाकायचं आहे, तुम्ही काय काय माहिती प्रोव्हाइड करताय ती द्या, असे बोलायचं. ते देतील तुम्हाला आणि तुमच्याप्रमाणे किंवा त्यांच्याप्रमाणे सॅम्पल पाठवतील, त्या पद्धतीने करायचं. पण आपण काय केलं, एकदम कडकमध्ये सिनेमॅटिक लुकमध्ये डिझाईन करतो, ओके, लक्षात घ्या. ओके, हे झालेलं आहे सर्व मटेरियल आपलं सर्व एकदम ॲड करून झाले. बॅकग्राऊंडवरती खेळायचं जेणेकरून एकदम क्रिएटिव्ह आपला जो काही बॅनर असतो ना तो एकदम क्लास दिसतो, ओके. इथं बघू शकता मी अजून क्रिएटिव्हिटी केली, बघू शकता. आता एवढ्यात माझं भागलेलं नाही आहे, याच्यामध्ये मी अजून विचार केला की अजून क्रिएटिव्हिटी काय करता येईल एकदम सिनेमॅटिक लुकसाठी, ओके. तर मी पाहून इथे बघू शकता जे काही पब्लिक असतं माहीत असेल तुम्हाला, ओके, जे काय म्हणजे असं मोर्चा वगैरे निघतो त्याचं आपण बॅकग्राऊंडला इथे ॲड केलं. इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसते ओव्हरलॅप करून एकदम ऑपोजिटिव्ह मायनस केलं. हे तुम्हाला ना फोटोशॉपमध्ये क्लिअर समजेल. जर मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये सांगितलं असतं ना ते तुम्हाला एकदम कमी समजलं असतं, ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे येऊया. आता टेक्स्टला सुरुवात केलेली आपण इथे बघू शकता. प्रत्येक निर्णय हे टॅग लाईन आहेत, जसे तुमचे वेगवेगळे असू शकतात, लक्षात घ्या. असं नाही की मी दिलं आहे म्हणून तोच तुम्हाला वापरायला पाहिजे, ओके. हे बघा आता मी हे फक्त एवढंच लिहिलेलं. हा फॉन्ट आहे भावनो, हिंट फॉन्ट असेल. फॉन्टचं नाव दाखवूया कारण की आता बरेच फॉन्ट वापरून समजत नाही, ओके. तर भावनो दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतोय भावनो 65, ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता. आता पुढे जाऊया, ओके. हे झालेलं टॅगलाईन. इथे बघू शकता टॅगलाईनवरती क्लिक केलं ना, मी लिंक करून ठेवले. लिंक केल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही याला पूर्ण एकत्र कुठेही जाऊन म्हणजे मुवमेंट करू शकता, ओके. लिंक करायचं एकत्र. त्याच्यानंतर इथे बघू शकता प्रत्येक निर्णय ह्या मराठी फॉन्ट आहे जो तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला, ओके. इथे बघू शकता. आता ही टॅगलाईन, मेन टॅगलाईन ही आहे जी आता थांबायचं नाही, ओके. हे आहे भाऊन एकदम कडकमध्ये कॅलिग्राफी जी आहे ती कडकमध्ये आता ट्रेंडिंगला आपण यामध्ये घेतलेली आहे, लक्षात घ्या, ओके. बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर इथे बघू शकता. आता प्रभाग क्रमांक, ओके. जो काय प्रभाग क्रमांक वगैरे इथे काय असेल कस्टमरचा किंवा क्लायंटचा, ओके, तुमच्या तो इथे प्रोव्हाइड करायचा आहे. हे झालेलं आहे. एवढंच आपल्या बॅनरमध्ये बघू शकता. आपण काय केलं, बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. त्याच्यानंतर टॅगलाईन वगैरे जे काय आहेत ते ॲड केलेले आहेत. बॅकग्राऊंडमध्ये क्लायंटचा फोटो ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट लाईन, नंतर इफेक्ट वगैरे पण तुम्ही जसं ॲड करत जाल ना मटेरियल, तर तसं तुम्हाला मी म्हणजे समजेल ते, जेणेकरून जे आहे ते तुम्हाला एकदम बॅनरमध्ये काहीच अडचण करणार नाही, लक्षात घ्या, ओके. त्याच्यानंतर खाली हे नाव आहे. नावसाठी तुम्ही कोणताही फॉन्ट वापरू शकता. असं नाही की माझ्याजवळ जे फॉन्ट आहेत चांगले फॉन्ट आहेत, ओके, मी चांगले वापरतोय तुम्ही पण तसेच वापरायला पाहिजे असं काय नाही. तुमच्याजवळ फॉन्ट असतील ना ते वापरा, लक्षात घ्या. मला बरेच जण पिक्सल लॅबचं भाऊ हा असा प्रॉब्लेम येतोय, काय करू नका भाऊ. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही प्रॉब्लेम येतोय तर त्याच्या बदली तुमच्याजवळचा जो फॉन्ट आहे तो रिप्लेस करायचा, ओके, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही परत माझ्याकडेच येणार भाऊ, लक्षात घ्या. ते माझ्याकडे न येतात तुम्ही स्वतः त्यामध्ये बदल करायचा आहे, त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी क्रिएटिव्हिटी टाकायची. इथे बघू शकता. आता हे बॅकग्राऊंड आपलं थोडं एकदम डल दिसतंय. डल दिसल्याने आपण इथे व्हायब्रन्स, इथं फ्लायच्या बाजूला बघू शकता एक चंद्र आहे, ओके. त्याच्यामध्ये बरेच सारे इफेक्ट आहेत. हा व्हायब्रन्सचा इफेक्ट आपण यामध्ये ॲड केला आहे जेणेकरून तुम्हाला एकदम असा ग्लोईंगसारखा इफेक्ट तुम्हाला दिसतोय, ओके. त्याच्यानंतर अजून एक ब्राईटनेस आहे. ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जशी आपण देतो, इथं लेन्स आपण ॲड केले आहेत बघू शकता याच्यावरती. लेन्सने काय होतं, एकदम कडक लुकआउट येतो आणि एकदम कडक डिझाईन बनते भाऊ, ओके. तिसरा पासवर्ड आहे 40, ओके. चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बघू शकता एकदम कडक आणि नाथफुल असं आपण पॉलिटिकल बॅनर 3D आणि सिनेमॅटिकमध्ये लुकमध्ये आपण डिझाईन केलेलं आहे. व्हिडिओमध्ये भाऊ PST फाईलची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. PLP फाईलची लिंक येण्यासाठी भाऊ वेळ लागेल. कोणी पण कमेंट करू नका भाऊ, लिंक नाही आली. तिथे एक मेसेज असतो भाऊ, तो मेसेज तुम्ही वाचतच नाही. लिंक नाही दिसली की डायरेक्ट मेसेज, भाऊ लिंक नाही आली, ओके. तर भाऊ तो मेसेज वगैरे बघा सर्वांनी. भाऊ व्हिडिओ बघा पूर्ण, जेणेकरून जे काही सांगतो मी पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी. जर असं नसेल समजलं, PST फाईल डाउनलोड करा, एक लेअर ओपन करून बघा भाऊ काय काय केलेलं आहे, कोणती लेअर कोणत्या पोझिशनला घेतलेली आहे, ओके. ॲडजस्टमेंट वगैरे जे काय असते ते बघायचे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण जे काही बॅनर असेल ते समजून येईल, ओके. चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेले आहेत, ओके. धन्यवाद.